बीड लोकसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे। महायुतीकडून पंकजा मुंडे तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे तर वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे। बीडचा खासदार कोण होणार आहे हेच आपण काही नागरिकांकडून जाणून घेणार आहोत। लोकसभेची आपल्या बीड जिल्ह्यासाठी रणधुमाळीमध्ये भारतीय जनता पार्टीचा म्हणजे प्रखर विरोधामध्ये जनता आहे आणि रनिंग खासदार ह्या 2 टर्न 10 वर्षापासून खासदार आहेत आमच्या जिल्ह्याच्या। तर कुठल्याही प्रकारचा निधी कुठल्या गावाला असा दिलेला त्यांचा कुठलाही दिसत नाही। जसं जयसिंगराव गायकवाडने सभागृह वगैरे दिली आणि रेल्वेचा प्रश्न हा अति बरेच दिवसापासून बीड जिल्ह्याला रेल्वे अजून काही बघायला भेटली नाही। आणि देशाच्या राजकारणात जर समजा विचार केला तर गॅस सिलेंडरच्या किमती असतील, जीवनावश्यक वस्तू असतील, या सगळ्या गोष्टीवर GST लागल्यामुळं लोक त्रस्त झालेली जनता। त्याच्यामुळे ज्या जनतेने देशातल्या मोदी सरकारला डोक्यावर घेतलं होतं तीच जनता त्या मोदी सरकारला धुळीत मिसळल्याशिवाय राहणार। आता बीडचा खासदार त्यांच्या स्पर्धेमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे जे की शरद पवार गटाचे आहेत, म्हणजे इंडिया आघाडीमधून ते उमेदवार आहेत, हे खासदार होऊ शकतील ना। त्याला काय सर्वसामान्य माणसाला निवडून दिल्याच्या नंतरच काहीतरी होऊ शकतं। त्याच जनतेला काही घेणं देणं नाही आहे। लोकांनी सगळं 5 वर्षामध्ये बघितलंय। राज्यामध्ये जसं 2 टर्न जाणून बुजून काही आमदार फोडून ओकेमध्ये सगळं काम केलेलं आहे त्यांनी, त्याच्यामुळे जनतेच्या सगळं लक्षात आलेलं आहे। तर त्यांना जनतेला काय कुठल्या नेत्याची गरज नाही, जनताच त्यांच्या बाप्पाच्या पाठी। आता गेल्या पंचवार्षिकला आदरणीय प्रीतमताई मुंडे या खासदार म्हणून या बीड जिल्ह्यामध्ये 10 वर्ष झाले आज काम पाहतात। परंतु ते सांगतात की प्रत्येक गाव एक जिल्ह्यामधलं एक गावामधलं एखादं खेड की असं किंवा ते विकासापासून की आम्ही तिथं निधी दिला नाही असं एक बी दाखवा। एवढं मोठं टाकरोल सर्कलमधलं गाव असून त्यांनी ते असं सांगावं की इथं टाकरोलमधल्या गावामध्ये कुठं त्यांनी 1 रुपया निधी दिला आहे। इथून गावातून त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते 2दा-3दा त्यांच्याकडे जाऊन आले, पण त्यांनी कधीही 1 रुपया दिला नाही आणि आज देऊ उद्या देऊन काही टाळलं नाही आणि हे दुसऱ्यांदा सांगतात। आणि दुसरी गोष्ट राजकारणाची सांगायचे तात्पर्य एवढंच की या ठिकाणी आता जातीचं पातीचं राजकारण या बीड जिल्ह्यामध्ये आहे, पण ते आहे वस्तुस्थिती आहे। कारण जे मराठा आरक्षण असेल किंवा अजून जनतेच्या हिताचे अजून काही प्रश्न असतील की ह्याच्यावर कुणीही बोलायला तयार नाही। त्या पद्धतीने जर असं हे जर झालं तर बजरंग बाप्पा सोनवणेकडून एक बी असा कार्यकर्ता नाही मोठा किंवा आमदार नाही, खासदार नाही, कुणीच नाही, परंतु सर्व तळागाळातील माणसांनी बजरंग बाप्पा सगळा हाताशी धरून हा कार्यक्रम बजरंग बाप्पाची निवडणूक या जनतेने हातात घेतलेली एवढं या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं। कारण ते कुठे येत नाहीत, आज बी टाकरवनला आले नाही गेले नाही, पण तळागाळातले लोक आज टाकरवनच्या एवढ्या पट्ट्यातील सर्कलमधली स्वतः पिटून उठलेले आहेत की बजरंग बाप्पा शिवाय पर्याय नाही आणि हे घराणेशाहीचं राजकारण मोडून काढण्यासाठी हे दुसरं काहीतरी पर्याय व्यवस्था दगडापेक्षा इडगर भरी अशा पद्धतीने पुरोगामी विचाराने जे बजरंग बाप्पा सोनवणे आपल्याला जे उमेदवार आहेत, आदरणीय शरद पवार साहेब झाले 80-83 वर्षाचा माणूस जर आज त्या पुरोगामी महाराष्ट्राचा विचार तळागाळात पोहोचायचं काम करायचं प्रयत्न कोणी करीत असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहेत। आणि त्या पद्धतीने जर ह्या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या विचाराचे माणसं राहिले तर महाराष्ट्राचं स्वाभिमान अस्तित्व कुठेतरी टिकून राहील। म्हणूनच मला एक आवर्जून सांगावं लागत आहे, आन बान शहान महाराष्ट्राची मान कधी खाली झुकली नाही आणि झुकू द्यायची नाही। ही सर्व सन्माननीय आपल्या मोठ्या माणसाची म्हणजे इज्जतवान माणसाची ही भूमिका असायला पाहिजे। त्याच्यामुळे महाराष्ट्राला अभिमानी स्वाभिमानी महाराष्ट्र या ठिकाणी आवर्जून सांगत आणि तो कधी मान खाली जाऊ देणार नाही। हा महाराष्ट्रीयन माणूस या ठिकाणी मला आवर्जून सांगावं वाटतं। आजच्या पंकजाताई आपल्या खासदार आहेत, बीड जिल्ह्याच्या विद्यमान खासदार म्हणजे निवडणुकीला होऊ इच्छित आहेत। परंतु वैयक्तिकरित्या माझं एक मत आहे की पंकजाताईचे विचार वैयक्तिकरित्या चांगले आहेत, परंतु त्यांच्या पक्षाचं ध्येय आणि धोरण पाहिलं तर पंकजाताईला मत म्हणजे केंद्रात मोदीला मत आहे। त्याच्यामुळं पंकजाताई हे जे त्यांचे पक्ष ध्येय धोरणं ठरवतील त्या पद्धतीने पंकजाताई त्यांना ती आपलं वोटिंग देणार असते। त्याच्यामुळं पंकजाताई या बीड जिल्ह्यासाठी चांगले आहेत, परंतु त्यांच्या ध्येय धोरणामुळं त्यांना त्या इथल्या जनतेला नको आहेत म्हणून। आणि बजरंग बाप्पा सोनवणे आणि शरद पवार सांगायचं तात्पर्य म्हणजे शरद पवार हे पुरोगामी विचाराचे असल्यामुळं पुरोगामी विचार महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचं काम कुणी केलं असेल तर शरद पवारांनी। म्हणून बजरंग बाप्पा सोनवणे या ठिकाणी उमेदवार पुरोगामी आणि महाराष्ट्राची शान म्हणून या ठिकाणी आपल्याला बघायला पाहिलं तर या अगोदर प्रीतम मुंडे आपण लोकप्रतिनिधी म्हणून केंद्रात पाठवले होते। सगळ्यात निकृष्ट दर्जाचं काम जर कोणाचं असेल बीड जिल्ह्यातून तर प्रीतमताई मुंडे आहे।
आणि त्यांच्याच भगिनी आहेत पंकजाताई मुंडे. त्यांना केंद्राकडून निधी आलेला वापरता आला का? नाही. मग लोक त्यांना पसंती कसं देतील? प्रीतम आणि पंकज एकच आहेत, मुंडे घराणेच आहे ना. त्यापेक्षा नवीन चेहरा, ज्याला काही जातीपातीचं घेणं देणं नाही, असा स्वच्छ निर्मळ मनाच्या चेहऱ्याला सध्या आम्ही पसंती दर्शवतो. शरद पवार गटाचे बजरंग बाप्पा सोनवणे तुतारी चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. टाकरवणकरांची 99% पसंती बजरंग बाप्पा सोनवणे यांना आहे. आणि राहिला प्रश्न पंकजाताई मुंडे आणि प्रीतमताई मुंडे आणि धनुभाऊ, या धनंजय मुंडेंनीच अगोदर बजरंग बाप्पा सोनवण्यांनाच मतदान करा याच्या अगोदर त्यांनी हाक दिली होती का जर महाराष्ट्राचं राजकारण जर चालू होईल तर बीड जिल्ह्याला लक्षात घेऊनच पुढचे काम होतील असं त्यांनी सांगितलं होतं. आणि आता तेच बजरंग बाप्पाच्या विरोधात म्हणतात पंकजाताईला निवडून आणा. हे कितपत योग्य आहे? त्यांच्या राजकारणाच्या पायरीनुसार हे कोणत्या स्तराला जातील स्वतःची पोळी भाजण्यासाठी आणि काय करतील हे सांगता येत नाही. कारण आता कुठंतरी बदल घडवणं गरजेचं आहे आणि घडणं गरजेचंच आहे. आता तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उतरलेला आहे. तुम्ही जर पाहिलं शेतीमाल, शेतकऱ्याची वाट लागून गेली, गॅस सिलेंडर, आता हे फुकटचे रेशन आम्हाला नको आहे. आम्हाला पाहिजे शेतीमालाला भाव पाहिजे, मजुरांना त्यांचा रोजगार हमी योजनेअंतर्गत कामं पाहिजेत. आम्हाला फुकट काही देऊ नका, काय घेणं त्यांना देऊ. तर आम्ही असा लोकप्रतिनिधी म्हणून पाठवणार आहेत का जेणेकरून तो सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाला कुठंतरी मांडेल आणि वाचा फोडेल. तर बजरंग बाप्पा सोनवणे ही माझी आणि माझ्या सर्व कुटुंबाची आणि माझ्या सर्व गावाची पसंती फक्त तुतारीसाठी बजरंग बाप्पाला म्हणून पसंती देण्यात आली. त्या पहिल्या पालकमंत्री राहिलेल्या आहेत आणि त्यांनी बीड जिल्ह्याचा विकास कामं बी केलेले आहेत आणि इथून पुढे बी ते करते ना असे मी खासदार पंकजताई गोपीनाथ मुंडे असायला हवेत. का असायला हवं? कारण त्यांच्यामध्ये एक काम करण्याची धमक आणि त्या गोरगरीब जनतेला सांभाळून नेऊ शकतात आणि तरुणांच्या मनाची बी अपेक्षा आहे. आणि पहिले बी काय पुढारी हे ते म्हणतात कारण त्यांनी त्यांच्यावाले काय कामं केलेले आहेत आणि त्या चांगल्या आहेत, गोरगरीब जनतेसाठी तर चांगल्या आहेत.